या भीषण अशा या अपघातामध्ये अजित पवार यांचा देखील मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर बारामतीच्या मेडिकल कॉलेजच्या बाहेरची ही कार्यकर्त्यांची गर्दी आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये। मुझे विश्वास नहीं हो रहा है जिस प्लेन से वो जा रहे थे वो प्लेन उनका हमेशा उनका प्लेन था और सॉलिड प्लेन था। ये क्रैश उनके होम टाउन बारामती में होना, उनके गांव में होना, मैं अंदाज भी नहीं कर सकती कि वहां के लोगों को क्या हो रहा है। और मैं श्रद्धांजलि अर्पित करती हूँ और बाइट देते समय भी विश्वास नहीं हो रहा है कि अजित दादा हमारे बीच में नहीं रहे। कुछ महीनों पहले it is absolutely shocking the news that is coming in this morning that Maharashtra's Dada, Ajit Dada Pawar, who is the DCM, is no more, has died in a plane crash. Still not thinking it. वडील गेल्यानंतर कधी माझ्यासारख्याला वडील नाही त्याची जाणीव नाही होती। सॉरी। ठीक है ना कहा तो ये नहीं था कि राजनीतिक ना नहीं कहते कभी, राजनीतिक ना नहीं, तकनीकी होगा या कुछ मामला होगा या कुछ भी तकलीफ होगी तो बोलेंगे ये थोड़ा आसान नहीं है, लेकिन ऐसा इंसान नहीं मिलेगा सर। राजनीति में बहुत सारे उन्होंने कदम उठाए लेकिन आज पवार परिवार के ऊपर भी पहाड़ गिरा है। और मैं व्यक्तित्व क्योंकि जो कुछ संबंध निर्माण हुए आज भी वो वहां थे लेकिन बात करते थे, कार्यक्रम में मिलते थे दिलदार से बात करते थे, कभी बात करने में हिचकिचाहट नहीं थी, मन में कोई ऐसे अड़कल ही नहीं थी। अब ऐसे इंसान जब राजनीति में खो जाते हैं तो बहुत बड़ा दुख होता है। आज जो कुछ पुणे में खास करके उनके क्षेत्र में प्रगति दिखती है उसमें उनका बड़ा योगदान है। हमारे आदरणीय शरद पवार साहब के आशीर्वाद से उनका बड़ा योगदान है। हुआ ऐसे व्यक्ति को खोना बहुत बुरा लगता है। एक कैसे होता है, हवाई जहाज उड़ गया, उतरते समय गिरता है, पता नहीं जहाज तो होगी लेकिन क्या होगा, हमारा इंसान तो खोया। महाराष्ट्र में एक अच्छा पारदर्शी नेता खोया है और मैं उनको समर्पित श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। म्हणजे अतिशय मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे। खरं म्हणजे असं कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील। ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे। पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे लावलेला पाहायला मिळतोय। सकाळी योगेंद्र पवार त्याचबरोबर रोहितदादा पवार जे आहेत ते दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या सगळ्यांना आपल्या दादांची एक झलक या ठिकाणी पाहायची आहे। खरं तर या सगळे कार्यकर्ते दादांची वाट पाहत होते। बारामतीमध्ये आज त्यांची सभा देखील होती। आतापर्यंत सगळ्या प्रचार सभांमध्ये दादा मिश्किलपणे आणि अगदी
हजरजबाबीप्रमाणे कार्यकर्त्यांना उत्तर द्यायचे, त्यांना समजावायचे, अगदी दम सुद्धा द्यायचे, मात्र तो प्रेमानं असायचा. आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांना आज असे अश्रू या ठिकाणी अनावर झाले. हेच कार्यकर्ते आहेत जे अजित पवारांना प्रत्येक सभेमध्ये लव्ह यू दादा असं म्हणायचे आणि दादांकडनं देखील लव्ह यू टू अशीच प्रतिक्रिया यायची. हेच होतं कार्यकर्त्यांचं अजित पवारांवरचं प्रेम. हे दादांचे सुरक्षा रक्षक आहेत जे दादांबरोबर नेहमी सोबत त्यांच्या असायचे. आज दादा बारामतीत येणार आणि त्यामुळे त्यांना बारामतीचा कॉल देण्यात आलेला होता. तर स्पष्ट वक्ता, मनमोकळा स्वभाव, अथक मेहनत त्याचबरोबर सुप्रियाताई सुळे ज्या आहेत मेडिकल कॉलेजमध्ये दाखल होतील. मात्र या सगळ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहेत, शब्द नाहीत या सगळ्या कार्यकर्त्यांना. अजित पवार आपल्यामध्ये प्रशासनावर हुकूमत असलेला असा हा नेता अजितदादा म्हणजे यांचं अकाली एक्झिट हे खरं तर मनाला चटका लावणार आहे. तर हे सुरक्षा रक्षक आहेत जे अजितदादांच्या सोबत नेहमीच असायचे. आज त्यांनाही अश्रू या ठिकाणी अनावर झाले. आणि जेवढी काळजी दादांनी आपल्या कुटुंबाची घेतली, महाराष्ट्राची घेतली, तसेच त्यांच्या सोबत असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची देखील तेवढीच काळजी घ्यायची. दादा अगदी वेळेचे पक्के होते, मात्र आज दादांच्या जाण्याची वेळ मात्र नक्कीच होती. नेत्यांचे दौरे आणि अपघात हे महाराष्ट्राला लागलेलं खरं तर एक ग्रहण. कारण असाच एक धक्का बीडकरांना बसला होता ज्यावेळेला गोपीनाथ मुंडे गेले त्यावेळेला सुद्धा 9-9:30च्या दरम्यान अशाच प्रकारे बातमी टीव्हीवर झळकली आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, या धक्क्यामध्ये गेला. आणि तशीच आजची सकाळ जेव्हा उजळली त्यावेळेला फक्त बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी देखील ती एक धक्कादायक. अजित पवारांचे हे कार्यकर्ते कशा प्रकारे आक्रोश करतायत त्याची ही रुग्णालयाबाहेरची आपण दृश्य पाहतोय. अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि त्यानंतर हे कार्यकर्ते कशा प्रकारे स्वतःला सांभाळू शकत नाही त्याची दृश्य आपण पाहतोय. अजित पवार म्हणजे हजरजबाबी, मिश्किल असं व्यक्तिमत्व, दादा व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणामधलं. बरेचसे कार्यकर्ते फडणवीस आणि अजित पवार यांना दो हंसों का जोडा असं देखील म्हणायचे. दोघांची मतं जोडायची, दोघांचंही प्रशासनावर अत्यंत असा वचक. अजित पवार तर सकाळी 6 वाजल्यापासून आपलं काम सुरू करायचे. अगदी 20 दिवसांपूर्वी महापालिका निवडणुकांसाठी म्हणून अजित पवारांची मुलाखत देखील TV9वर झाली होती आणि त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला दादांनी उत्तर देखील दिलं होतं. महाराष्ट्राचा फायर ब्रँड नेता अशी अजितदादा यांची ओळख. प्रत्येक राज्यातल्या प्रश्नाचा अभ्यास अजित पवार करायचे आणि कॅबिनेटला देखील अगदी अभ्यासपूर्ण जाणारा नेता म्हणून अजित पवार हे ओळखले जायचे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेटमध्ये सुद्धा दादा आले होते, मात्र फारसे बोलले नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणचा निकाल हा दादांसाठी धक्कादायक होता आणि तो पराभव दादांनी स्वीकारला असला तरी दादा काहीसे नाराज देखील होते.
मात्र पुन्हा एकदा ते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या रणांगणामध्ये उतरले होते. प्रत्येक सभा त्यांना घ्यायची होती आणि जो विजय त्यांना पुणे पिंपरी चिंचवडमध्ये खेचून आणता आला नाही, तर तो विजय त्यांना या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पंचायत समित्यांमध्ये मिळवायचा होता. पुन्हा आपलं दादा पण त्यांना या ठिकाणी सिद्ध करायचं होतं आणि त्यामुळेच दादांची ही सगळी धावपळ सुरू होती. आणि बारामतीमध्ये प्रचारासाठी जात असतानाच दुर्दैवानं प्लेन क्रॅश झालं आणि दादांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. हा फक्त पवार कुटुंबासाठी मोठा धक्का नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आज हा धक्कादायक दिवस आहे, ही धक्कादायक सकाळ आहे. प्रत्येक माणसाच्या डोळ्यात या ठिकाणी आपण पाणी पाहतोय. हे अजित पवारांनी कमावलेलं प्रेम आहे. प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी अजित पवारांसाठी आलेला आहे. संपूर्ण